कभी कभी ना जब लाइफ बहुत प्रेडिक्टेबल हो जाती है तो थोड़ा सा रास्ता बदल लेना चाहिए। आज मैं पुणे के एक ऐसे फोर्ट पर आया हूँ जहाँ सिर्फ पत्थर और दीवारें नहीं बल्कि सदियों पुरानी कहानियां भी है, और शायद आज मुझे भी यहाँ एक कहानी मिलने वाली है। पुणे से कुछ ही दूर पहाड़ों के बीच बसा हुआ है सिंहगढ़ फोर्ट। नाम का मतलब ही है सिंह का गढ़, यानी शेर का किला। और इस जगह का इतिहास उतना ही जबरदस्त है जितना इसका व्यू। कभी कभी किसी जगह की खूबसूरती उसके व्यूज में नहीं होती, उसकी कहानियों में होती है, और सिंहगढ़ उन जगहों में से एक है। सिंहगड किल्ल्याबद्दल काही तुमचे विचार? हा आता इथे गेला ना तुम्ही समाधी आहे हा पुढं तिथं गेला की हात तुटलेली जागा आहे. आणि तिकडून तानाजी चढून आलेली जागा आहे. तिकडे MTDC आहे. परत टिळक बंगला आहे. परत तुम्ही इकडे गेला की इथं कडे लोटे, ओके. परत कल्याण दरवाजा आहे. इथं देव टाक आहे. हा तुम्ही काका इकडं कुठे राहता? आम्ही खाली पायथ्याला राहतो. किती वर्षापासून तुमचे? आम्ही इथं 20 वर्षापासून येतोय. थँक्यू काका. हा तुम्ही काय विकता काका? आम्ही ताकण दही विकतो. अच्छा, किती वर्षापासून 20 वर्षापासून इकडंच? इकडं. छान. आमच्या घरी शेती पण आहे. हो काका. भाताची शेती आहे. इंद्रायणी तांदूळ आहे. बढिया आहे, बढिया. आता आमच्या पावसाळ्यात लावणी होईल भाताची. हा. मग ते दिवाळीत काढा येतं भात. अच्छा. कसे बनताय हे ताक? कसं बनवून राहिले तुम्ही? हे का आता मीठ टाकायचं, जिरं मीठ टाकायचं. हो काही आणखी काही शिवाजी महाराज बद्दल सांगा. इकडे ना गंज पेटवली होती जिंकला तवा. हा. तेव्हा ते राजगडावर होते. मग राजगडावर इशारा केला गंज पेटून हा. की गंज पेटवली की म्हणायचं की गड जिंकला. म्हणून इथं तानाजी मेले, म्हणजे मृत्यू झाला तानाजीचा. म्हणून गड आला पण सिंह गेला. अच्छा, असं नाव पडलंय सिंहगड. हा, सिंहगड. अच्छा. पहिलं कोंडाणं नाव होतं. कोणाला नाव होतं? हो. काका काहीतरी पुण्यात आहे ना, हा. सारस बागेत जा, सारस बागेत, शनिवारवाड्यात जा, तुळशी बागेत जा, हा. पर्वतीला जा. आहे ना तुम्ही 2-3 दिवस. हा. आणि पण तोरण्यावर राजगडावर पण जा. ठीक आहे. राजगडला जायचं आहे आता राजगड, याच्यानंतर. हा. तो आता आम्ही आलाय इथे कल्याण दरवाजा. यह है कल्याण दरवाजा, सिंहगढ़ फोर्ट के सबसे महत्वपूर्ण प्रवेश द्वारों में से एक। सदियों पहले इसी रास्ते से सैनिक और योद्धा इस किले में आया जाया करते थे। जब मैं इस दरवाजे के सामने खड़ा था तो एक अजीब सी फीलिंग आ रही थी। हम आज यहाँ सिर्फ घूमने आते हैं, फोटोज लेते हैं, लेकिन कभी यही जगह इतिहास के सबसे महत्वपूर्ण पलों की गवाह रही होगी। तर मित्रांनो, पहिल्यांदा मी असं एकटं ट्रॅव्हल करत आहे. आणखी एक्सपिरियन्स खूप छान आहे माझा. म्हणजे फर्स्ट टाइम पुण्यामध्ये सिंहगड मी एकटा असा एक्सप्लोअर करत आहे. चला, अजून मेन स्पॉट तर जायचंच आपल्याला. लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण मेन स्पॉटकडे चाललो. आणखी माझ्या फोनमध्ये फक्त 6% चार्जिंग आहे. मला लवकरच पॉवर बँक घ्यावा लागेल. तर पटापटा चाललो. आता तुम्ही बघू शकता व्ह्यू, किती सुंदर व्ह्यू आहे. तर मित्रांनो, हा आपला मेन स्पॉट माझ्या मागे तुम्ही बघू शकता. चला जाऊया. तर मित्रांनो, हे आपला मेन स्पॉट बघू शकता तुम्ही. इथे तो झेंडा आहे. तुम्ही बघू शकता इथे जो मेन स्पॉट आहे, झेंडा शिवाजी महाराजांचा. इंद्रजली जंब पर वादवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है। पौन बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम गिजराज है।
जब मैं यहाँ घूम रहा था तब एक गाइड लोगों को फोर्ट की कहानी बता रहे थे और सच कहूँ उनकी बातें सुनकर लगा कि हम सिर्फ एक फोर्ट नहीं देख रहे, हम इतिहास के बीच चल रहे हैं। मुलींवर अत्याचार होऊ लागले आणि मुलींवर अत्याचार चालू झालेले असताना तुम्हाला जी ही समोर टेकडी दिसतीये हा आपल्या गडाचा बालेकिल्ला आहे. मुलींवरचे अत्याचार आणि बालेकिल्ल्यावर फडकणारा शत्रूचा हिरवा ध्वज. इथून समोर आपल्याला राजगड किल्ला दिसतो, तोरणा दिसतो. त्यामध्ये असणाऱ्या राजगड किल्ल्यावर गड तोरणाला हा जिजामातेंच्या हृदयामध्ये बाणासारखा टोचू लागला. बाणासारखं टोचण्यामागचं कारण मुलींवरचे अत्याचार असल्यामुळे जिजामातेंनी रागाच्या भारात आदेश दिला, शिवबा आज अष्टमी आहे, अष्टमीला निघायचं, नवमीला गड कोंढाणा आपल्या हाती आला पाहिजे असा एका दिवसाचा वेळ दिला. लवकरात लवकर गड कोंढाणा ताब्यात घ्यायचा महाराजांची लगबग चालू झाली. 300 सैनिकांची बैठक बसवण्यात आली. समोरचा किल्ला कोण घेणार, तर एकही मावळा त्या ठिकाणी हो म्हणत नव्हता. महाराज म्हटले आम्ही स्वतः गड कोंढाण्याच्या स्वारीवर जातो. त्याच ठिकाणी तानाजीराव मालुसरे यांच्या घरी आनंदाचा क्षण होता. रायबाचे लग्न होते. अक्षदारूपी तानाजीराव मालुसरे हे राजगडाकडे निघालेले असताना जसं आपण तो आनंदाचा क्षण पाहिला, या परिसराला दुःखद परिसर म्हटलं जातं. दुःखद परिसर का म्हटलं जातं? मालुसरेंच्या इथे प्राण गेले म्हणून तर म्हटलंच जातं. अजून एक सांगण्यासारखी गोष्ट या ठिकाणी ती सांगतो. त्या काळामध्ये मालुसरेंची परिस्थिती, मालुसरेंची किंमत काय होती ही सुद्धा थोडीशी तुम्हाला सांगतो. आता काय झाले माहितीये का, या समाधीत लोक खाल्ला बोला, कसंही बसा, कशीही भाषा वापरा, ही ती जागा नाही. तुम्हाला सांगतो, लोक खालून आल्यानंतर न सरळ येतात. इथं समाधी आहे, समाधीत सोबत एक फोटो काढणार, दर्शन घेणार. त्या फोटोच्या नादात लोक इथं दर्शन बी घेत नाही. आणि दर्शन घेणारे फोटो काढून झाला, व्हॉट्सअप इंस्टाग्रामला स्टेटस स्टोरी ठेवण्यापुरती गोष्ट त्यांना मिळाली की तिथून पुढे इथे येतात. इथं आल्यावर समोर एक मूर्ती दिसते. मूर्ती बघितल्यावर त्यांना समजतं या ठिकाणी ही मूर्ती व्यवस्थित जर कोणी बघितली, सहसा तर दुर्लक्षच करतात लोक, पण व्यवस्थित कोणी जर बघितली तर ही गणपतीची मूर्ती असेल, हनुमानाची मूर्ती असेल. इथं आलेत कोणासाठी? इथं आलेत मालुसरेंसाठी. मालुसरेंसाठी आलेत म्हटल्यावर देवाच्या पाया आपण रोज पडतो. काही लोक इथं पाया पडतात, काही लोक इथं पाया सुद्धा पडत नाही. मी सांगण्यापेक्षा तुम्ही माहिती ऐकणार इथेच थांबणार आहे. माहिती ऐकताना तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्यांकडे लक्ष ठेवा. इथं येतात, दर्शन घेणार, फोटो काढणार, डायरेक्ट पिठलं वापरू. ही परिस्थिती झाली या किल्ल्याची. आता तुम्ही लोकांवर लक्ष ठेवा. तुमच्या नजरेने दिसेल, मी सांगण्या एवढी वेळ येणारच नाही तुमच्यावर. दर्शन घेणार, सरळ खाली निघून जाणार. तुम्ही समोर दर्शन घेताय, फोटो काढताय, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या काही चुकीच्या नाही. पण इथे आल्यानंतर तुम्ही ज्या समाधीचं दर्शन घेताय ती काय आहे हे तरी तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही इथं दर्शन घेतलं, फोटो काढला, तुम्ही जी मूर्ती पाहिली, हा एक ब्रांजचा पुतळा आहे. नामदार शंकररावजी चव्हाण ज्या वेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी या मूर्तीची स्थापना केली. या समाधीला प्रतिमा समाधी असं म्हटलं जातं. त्याच ठिकाणी तुम्ही जर इथं लक्ष दिलं तर आपल्या मावळ्याचा पश्चिम भागामध्ये युद्धात हात तुटला. एका हाताने लढत लढत येऊन आपला मावळा इथे धारातीर्थ कोसळला. 4 फेब्रुवारी सन 1670 साली तानाजीराव मालुसरे यांना इथे युद्धात वीरमरण प्राप्त झाले. बरोबर याच्याच 2 वर्षांनंतर 4 फेब्रुवारी सन 1672 साली तानाजीराव मालुसरे यांच्या देहसमाधीची स्थापना स्वतः महाराजांच्या हस्ते करण्यात आली. ही तानाजीराव मालुसरे यांची खरी समाधी आहे. आणि तुम्ही लक्ष दिलं तर लोक इथं पाया न पडता माघारी जातात. ही परिस्थिती झाली. मालुसरेंचे प्राण गेले. उदय भानानं 3 मुली बंदिस्त केलेल्या. कोण होत्या? गडावर 5 वर्ष अत्याचार सहन केलेला असताना
महाराजांनी त्या मुलींना सांगितलं, जसं तुम्हाला शत्रूच्या तोंडातून वाचवलंय तसंच राजस्थानला सुखरूप पोहोचवण्यात येईल. मुली काय म्हटल्या माहितीये का? महाराज, आमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर आम्ही राजस्थानला जाऊ, नाहीतर आम्ही राजस्थानला अजिबात जाणार नाही. मग मुलींनी असे कोणते शब्द वापरले? मुली काय म्हटल्या माहितीये का? महाराज, आमचा हा दादा आनंदाचा क्षण सोडून, मुलाचे लग्न सोडून आम्हाला सोडवण्याकरिता इथे आला. स्वतःचे तुकडे होईपर्यंत तो आमच्यासाठी लढला आणि आमचा दादा आम्हाला इथे सोडून गेलेला असताना त्याला सोडून आम्ही राजस्थानला कसं जायचं? आहे का या प्रश्नाचे उत्तर? त्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नव्हते. त्या मुलींनी या ठिकाणीच विष पिलं, या ठिकाणीच आपले प्राण सोडले. दादानं त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण, मुलाचे लग्न, स्वतःचे झालेले तुकडे स्वतःच्या डोळ्यानं पाहिले. या दादाची किंमत त्या मुलींना कळाली. त्या मुलींनी इथे प्राण सोडले. त्यांचे गेलेले प्राण वाया जाऊ नये म्हणून 4 फेब्रुवारी सन 1672 साली जसं तानाजीराव मालुसरेंच्या देवसमाधीची स्थापना झाली, तसंच त्या 3ही मुली, कमलकुमारी, देवलदेवी आणि पद्मशिला, या 3ही मुलींच्या देहसमाधीची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. तुम्ही समोर जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी त्या 3ही मुलींची मूर्ती दिसेल. इथून आधी पण आता तुमच्यामध्ये काही अजून कोणी दुसऱ्या असत्या तरी मालुसरेंना हा गड जिंकावाच लागला असता. त्या ठिकाणी मुलींना तानाजीराव मालुसरेंची किंमत कळाली. त्या आपल्या दादानं आपल्यासाठी काय केलंय. मुलाचं लग्न सोडून महाराजांकडे मावळे कमी होते का? मालुसरे एका शब्दात म्हणले असते, महाराज, मुलाचं लग्न आहे, आजच्या दिवस आराम द्या, मुलाचं लग्न सोहळा झाला की मी माझ्या कामगिरीला लागतो. म्हटले का? स्वतः तातडीने या गडकोंढाण्यापर्यंत आले. स्वतःचे झालेले तुकडे या मावळ्याने पाहिले. स्वतःचं सांडलेलं रक्त हे सुद्धा या मावळ्यानं आपल्या स्वतःच्या नजरेनं पाहिलं. आज आपण त्या जागेवर जाताना हे योग्य आहे का? तिथे शांतता राखणं किती गरजेचं आहे. आपण थोडीशी शांतता ठेवली पाहिजे या जागेवर. तरी या जागेची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. तिथं गडावर मला एक साध्या सोप्या गोष्टीचं उत्तर द्या. तुमच्यासारखी जर इतकी लोक प्रत्येक पॉईंटवर माहिती ऐकायला थांबली, माझ्यासारखी 5-50 लोक तुम्हाला पुरतील का? किती पब्लिक आले? पूर्ण किल्ला भरला, पुरतील का? अजिबात पुरणार नाही. तुम्हाला सांगतो, आत्ता गडावर 50-60 लोक कामाला आहेत. काय काम करतात? यांचे गनिमी कावे, पराक्रम. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, या मावळ्यांनी जे केलेले कष्ट. आनंदाचा क्षण होता. रायबाचे लग्न होते. अक्षदा रूपी तानाजीराव मालुसरे हे राजगडावर पोहोचले होते. 300 सैनिकांची बैठक पाहिली. महाराज म्हणू लागले, समोरचा किल्ला कोण घेणार? तर एकही मावळा तो म्हणत नव्हता. महाराज म्हटले, आम्ही स्वतः गडकोंढाण्याच्या स्वारीवर जाऊन येतो आशीर्वाद देण्याकरिता. आशीर्वादाकरिता येतो म्हणणाऱ्या महाराजांना मालुसरेंनी सांगितलं, महाराज, तुम्ही गडकोंढाण्याच्या स्वारीवर जाणार तोपर्यंत आम्ही मुलाच्या लग्नामध्ये वरबाप शोभले जात नाही. आधी लग्न होईल कोंढाण्याचे, नंतर होईल ते माझ्या रायबाचे. असं म्हणून मालुसरेंनी निवडक 500 सैन्य घेतलं. गडकोंढाण्याकडे चाल केली. गडकोंढाण्यावर 1800 सैनिकांची फौज होती. गडकोंढाणा हा 23 गडांमधला एक बळकट किल्ला होता. उदयभान राठोड याला 1800 सैनिकांची गरज नव्हती. स्वतःच्या अंगामध्ये हत्तीसारखी ताकद घेऊन फिरणारा मावळा म्हणजे उदयभान राठोड होता. आता त्याची ताकद दंतकथेमध्ये होती, पण तो त्याची ताकद सिद्ध करून दाखवायचा आपल्या युद्धात तुम्हाला समजेल. अशा 3 ताकदी समोर असताना अडचण एक आपल्या बाजूची होती. आपल्या बाजूकडून विचार केला तर अडचण काय होती? अष्टमीला निघून 9मीला किल्ला ताब्यात घ्यायचा. एका दिवसात किल्ला जिंकणं अवघड, 1800 सैन्य मारणं सुद्धा अवघड. आपण किल्ला किंवा उदयमानाची ताकद जर वेगळी ठेवली, फक्त 1800 सैनिकांचा जर हिशोब केला
एका दिवसात किल्ला जिंकायचा म्हटल्यावर 1800 सैनिकांच्या 2-3 पटीने जास्त सैन्य घेऊन आपण या गडावर हल्ला करायला पाहिजे होता. पण त्याच ठिकाणी मालुसरे 500 सैन्य कसं काय घेऊन निघाले, या प्रश्नाचं उत्तर आपला जुना इतिहास सांगतो. जुना इतिहास काय सांगतो? सैन्य या गडावर आहे अशी खबर असताना सुद्धा 500 सैन्य घेऊन गडावर हल्ला करायचा विचार कसा काय केला, या प्रश्नाचं उत्तर आपला जुना इतिहास सांगतो. मराठ्यांनी कधीही जास्त सैन्य नेऊन कमी सैन्य मारलं नाही. कमी सैन्य घेऊन गेले, जास्त सैन्य मारून परत आले आणि त्यासाठी जे डोकं वापरलं त्याला गनिमी कावा असं म्हटलं जातं. आपल्यासाठी गनिमी कावा गरजेचा आहे, पण गनिमी काव्यासाठी गरजेची असणारी गोष्ट काय? ज्या ठिकाणी गनिमी कावा करायचा त्या ठिकाणाची माहिती मिळवणे. आता उदयभान राठोड हा शत्रूकडून एक राज्यकर्ता नेमला गेलाय. हा किल्ला आपण शत्रूला दिला होता आणि शत्रूला किल्ला दिलाय म्हटल्यावर आपलं स्वराज्य आहे आणि स्वराज्याच्या मधला किल्ला हा शत्रूकडे आहे. मग उदयभान राठोड आजूबाजूच्या परिसरामधील लोकांना गडावर येण्या जाण्यास परवानगी देईल का? गडावर यायला जायला कोणालाही परवानगी नव्हती. मग आपल्याला गडाची माहिती मिळणार कशी? गडाची माहिती उदयभानाचं सैन्य नजर चुकवून गडाच्या पायथ्याशी येऊन आपल्याला माहिती देईल का? गडाची माहिती मिळणं खूप अवघड. मग काही मावळे समोर आले. मावळे म्हणले, मालुसरे आपल्या वाटेवर एक मेट आहे बघा, मेटावर कदाचित गडाची माहिती मिळू शकते. त्या ठिकाणी अजून काही मावळे समोर आले. मावळ्यांनी सांगितलं, मालुसरे मेटावर अजिबात जायचं नाही. मेटावर गेलो, मेटावर असणाऱ्या लोकांना गुडघ्यावर बसवलं, त्या लोकांच्या माना उडवल्या आणि त्या लोकांचे तुकडे तुकडे जरी केले तरी ती लोक गडाबद्दल एकही शब्द सांगणार नाही. आता मला सगळ्यात आधी तुम्ही सांगा, तुम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणावरून आला. सिंहगढ़ का नाम आते ही सबसे पहले याद आता है तानाजी मालुसरे, एक ऐसे योद्धा जिसने अपनी जान देकर भी ये किला जीता. और तब शिवाजी महाराज ने कहा था, गढ़ आला पण सिंह गेला. किला तो आ गया लेकिन शेर चला गया. यहाँ बैठकर एक चीज समझ आई, हम लोग अपनी लाइफ में किसी ना किसी चीज के पीछे भाग रहे होते हैं, गोल्स, सक्सेस, प्रोग्रेस. लेकिन कभी कभी सिर्फ रुक कर देखना भी जरूरी होता है, क्योंकि जब हम रुकते हैं तभी तो देख पाते हैं कि हम कितनी दूर आ चुके हैं. मैं यहाँ एक दिन के लिए आया था, लेकिन कुछ जगह ऐसी होती है जो आपके साथ वापस चली जाती है. सिंहगढ़ उनमें से एक है. शायद इसीलिए लोग सफर करते हैं, जगह देखने के लिए नहीं, खुद को थोड़ा और समझने के लिए.